हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय. कान्हा आणि सखी या दोघांच्या लग्नाच्या आधीचं केळवण झालंय, ते सुद्धा कान्हाच्या सोसायटीमध्ये, कान्हाच्या चाळीत. संपूर्ण चाळीतल्या लोकांनी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले आणि दोघांना एकत्र जीव घातलंय. आणि या केळवणामध्ये सुद्धा खूप गमती जमती घडल्या. सखी आणि कान्हामध्ये चांगलीच लुटुपुटूची भांडणं झाली. ते पाहायला तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. मग नेमकं झाले तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सखी तिच्या कार जवळ उभी असते, पण दरवाजा उघडत नाही. तेवढ्यात कान्हा तेथे पोहोचतो. तो दरवाजा उघडतो, पण चक्क पुढचा दरवाजा उघडतो, म्हणजे ड्रायव्हर शेजारी बसण्याचा. हे पाहून सखीला खूप राग येतो आणि सखी मागचा दरवाजा उघडते. ती गाडीत बसणार इतक्यात कान्हा तिला विचारतो, बेबी सरकार कुठे जायचंय तुम्हाला? तुम्ही सांगितलं तरच मी नेणार ना तुम्हाला. सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते, पण काहीच सांगत नाही. थोड्या वेळानंतर सखी सदन चाळीमध्ये साईबाबांसमोर उभी असते. ती साईबाबांना नमस्कार करते. ती खूप दुःखी असते. ती साईबाबांना म्हणते, बाबा असं म्हणतात की जे काही होतं ते तुमच्या मर्जीने होतं आणि तुमच्या मर्जीने झालेलं हे आमच्यासाठी योग्य असतं. पण माझ्यासाठी जे काही होतंय ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? मला आई बाबा दोघेही नाहीये. बाबा तर मला कायमचे सोडून गेले. आई आहे, पण ती असून नसल्यासारखी आहे. मी माझ्या मागे पाहिलं तर माझ्या मागे कुणीच नसतं. माझ्या मनातलं सांगता येईल असं माझ्या पाठीमागे कुणीच नाहीये. माझ्या साथीला कुणीच नाहीये. आता तुम्हीच मला यातून मार्ग दाखवा. तेवढ्यात सखीला सखी असा आवाज येतो. ती मागे वळून पाहते तर मागे दाभडे मावशी, कान्हाचा मित्र किरण आणि कान्हाच्या चाळीतील सगळी माणसं उभी असतात. त्यांना पाहून सखीला आश्चर्य वाटतं. दाभडे मावशी विचारतात, सखी तू येथे कशी आलीस? सखी सांगते, मावशी मला खूप एकटं वाटत होतं ना, म्हणून साईबाबांच्या दर्शनासाठी मी आले होते. दाभडे मावशी म्हणतात, मग अशी वरचेवर येत राहा, आम्हाला सुद्धा छान वाटतं. तू जेवलीस की नाही? सखी सांगते, नाही जेवले मी अजून. तेवढ्यात कान्हा तेथे येतो. कान्हाला पाहून दाभडे मावशी त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात, तुला कळत नाही का? तुझी होणारी बायको आहे ना ती, तिला भूक लागलीये, तिला काही खायला द्यायचं एवढंही तुला समजत नाहीये का? तर कान्हा म्हणतो, मावशी म्हणून तर मी तिला येथे घेऊन आलोय, म्हणजे तुमच्या हातचं चांगलं चुंगलं तिला खाता येईल. दाभडे मावशी सांगतात, अरे आज तर माझा उपवास होता म्हणून मी काही बनवलंच नाहीये, पण जाऊ दे सखी, तू सांग, मी तुझ्यासाठी छान काहीतरी बनवते. तर चाळीतल्या इतर बायका सुद्धा म्हणतात, नाही सखी, आज तो आमच्याकडे जेवायला यायचं. तो आमच्या हातचं खाल्लं ना तर 5 स्टारचा चव सुद्धा तू विसरून जाशील. सगळे म्हणतात, हो आज आमच्याबरोबरच जेवायचं. सखी यासाठी तयार होते. त्यानंतर चाळीतली सगळी माणसं सखीसाठी अरेंजमेंट करतात. कुणी म्हणतं, जा रे श्रीखंड घेऊन या, कुणी म्हणतं पुऱ्या तळायला घ्या, तर कुणी सांगतं चला टेबलची अरेंजमेंट करा. आणि चाळीतली सगळी माणसं सखीसाठी, सखीच्या जेवणासाठी धावपळ करू लागतात. आणि हे पाहून सखीला सुद्धा खूप आनंद होतो. तर इकडे सरकार ही आपल्या एका माणसाला कॉल करते आणि विचारते, पोहोचलास का तू? हा माणूस सांगतो, हो मी सखी सदन चाळीमध्ये पोहोचलोय. सरकार त्याला सांगते, सखीवर आणि त्या कान्हावर बारीक लक्ष ठेवायचं आणि एक लक्षात ठेवायचं, तो कान्हा जरी मूर्ख दिसत असला पण समोरच्याला कधी मूर्ख बनवेल हे तुला सुद्धा कळायचं नाही. नाहीतर हात हलवत परत येशील आणि सांगशील मला की ते आम्हाला कुठे गेले ते कळलंच नाही. दोघांवर बारीक लक्ष ठेवायचं आणि क्षणाक्षणाला काय घडतंय त्याची अपडेट मला देत राहायची. हा माणूस हो म्हणतो. आता सखी आणि कान्हावर बारीक लक्ष ठेवायचं असं सरकारने ठरवलेलं असतं. तर इकडे कान्हाच्या चाळीमध्ये सखी आणि कान्हा या दोघांच्या केळवणाची संपूर्ण तयारी होते. मस्त टेबल लावला जातो, यावर फुलांची सजावट केली जाते. सखी ही खुर्चीवर येऊन बसते, तर तिच्या ताटामध्ये पुरी, भजी, वरण भात, श्रीखंड, भेंडीची भाजी असे विविध पदार्थ केळीच्या पानावर असतात. हे पाहून सखी खूप खुश होते आणि तिला खुश पाहून कान्हाला आणि दाभडे मावशीला सुद्धा खूप आनंद होतो. हे ताट पाहून सखीला आज सकाळ आठवते, जेव्हा ती आपल्या घरात सुद्धा विविध पदार्थ पाहत होती आणि त्याच वेळेस कान्हा तेथे आला होता. तेव्हा चाळीतले लोक म्हणतात, काय झालं सखी, तुला आमचं जेवण आवडेल ना? सखी हो म्हणते. त्यानंतर दाभडे मावशी चक्क दुसरं केळीचं पान सुद्धा ठेवतात आणि त्यावर अन्नपदार्थ वाढू लागतात. सखी विचारते, हे दुसरं ताट कोणासाठी? तर कान्हाचा मित्र किरण म्हणतो, आता वहिनी, आम्ही तुमच्या जेवणाची व्यवस्था केली आहे, मग आमच्या भावाचा मान तो सुद्धा तुमच्याबरोबर जेवायला बसणार ना?
सखी विचारते, वहिनी. तर किरण म्हणतो, आता तुमचं लग्न आमच्या भावाबरोबर ठरलंय, मग तुम्ही आमच्या वहिनीच झाल्यात ना. सखीला हे काही आवडत नाही, पण ती काही बोलत नाही. कान्हा म्हणतो, मला नाही जेवायचंय, मी नंतर जेवेल. त्यांना भूक लावली ना, त्यांना जेवू द्या. परंतु चाळीतली माणसं कान्हाला जबरदस्तीने सखीच्या शेजारी बसवतात. त्यामुळे कान्हाचा सखीला धक्का लागतो. सखी ही अनकम्फर्टेबल होते. कान्हा तिला सॉरी म्हणतो. सखी तेथून उठून जाणार तेवढ्यात किरण चाळीतल्या एका लहान मुलाला सखी शेजारी बसवतो. त्यामुळे सखीला उठता येत नाही. कान्हा उठू लागतो तर चाळीतला दुसरा माणूस कान्हा शेजारी एका लहान मुलीला बसवतो. त्यामुळे कान्हालाही उठता येत नाही. कान्हा म्हणतो, मी जातो येथून. तर सखी म्हणते, ठीक आहे, तू बस येथे, चाळीतल्या लोकांचं मन नको मोडू. कान्हा आणि सखी हे दोघेही जेवायला बसलेले असतात. तर चाळीतली सगळी माणसं या दोघांना पाहून टाळ्या वाजवतात. आणि चाळीतील एक आजी तर म्हणते, कान्हा, आता ही तुझी होणारी बायको आहे ना, तिला घास भरव. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. चाळीतली सगळी माणसं सखी आणि कान्हाला पुन्हा पुन्हा आग्रह करतात, एकमेकांना घास भरवा आणि मग तुमच्या जेवणाला सुरुवात करा. आणि हे दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. सरकार तिच्या खोलीत असते. तेवढ्यात परशुराम तेथे येतो. सरकार त्याच्यावर चिडून म्हणते, तुला किती वेळचं बोलवलंय, तू आत्ता आलास का? तर तो विचारतो, काय झालंय सरकार? पण सरकारला लगेच दारूचा वास येतो. परशुराम हा दारू पिऊन आलाय हे सरकारला समजतं आणि ती खूप चिडते. ती परशुरामला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली दारू पिण्याची? माझ्यासमोर तू दारू पिऊन आलाय का? तेव्हा तो सॉरी म्हणतो. तर सरकार म्हणते, असंच दारू पिऊन सडून मर तू, तीच तुझी लायकी आहे. तुला मी जे काम सांगितलं होतं ते काम केलं का? परशुराम विचारतो, कोणतं काम? सरकार त्याच्यावर आणखीनच चिडते. परशुराम म्हणतो, हो आठवलं, उद्या दिवाळी आहे ना, संपूर्ण घराची सजावट लाइटिंग उद्या पूर्ण होईल. सरकार चिडून म्हणते, अजून तुझी उतरली नसेल ना, तर आत्ताच्या आता निघायचं इथून, दारू प्यायची आणि सडून मरायचं. मी माझं काम दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेईल. उद्या दिवाळी आहे. दरवर्षी आपण आपल्या क्लायंटला गिफ्ट हॅम्पर देत असतो, त्याची व्यवस्था झाली की नाही? परशुराम सांगतो, हो झालीये. तुमच्या आवडीचा परफ्यूम, ब्राझिलियन कॉफी, आल्मंड्स, चॉकलेट्स हे सगळं मागून ठेवलंय. सगळ्यांना त्यांची त्यांची गिफ्ट हॅम्पर्स मिळतील. सरकार विचारते, अजून सुद्धा तुझी दारू उतरली नाहीये का? मी दुबईवरून खजूर आणि चॉकलेट्स मागवले होते, ते आले की नाही? परशुराम विचारतो, पण ते कशासाठी? ते तर मी नाही मागवले, मी ते विसरलो. दुसरं काही मागू ना? तर सरकार चिडून म्हणते, दुसरं काही नाही चालायचं. तुला जे सांगितलं ते तू का केलं नाही? परशुराम चांगलाच घाबरतो. तर इकडे सखी आणि कान्हा या दोघांचं केळवण सुरू असतं. दाभडे मावशी ही चाळीतल्या लोकांना म्हणते, बस झालं तुमचा पानसटपणा. आत्ता कुठे त्यांचं लग्न जमलंय, त्यांना थोडा वेळ द्या ना. त्यांच्यासमोर असा आग्रह धरू नका. आणि ती सखीला म्हणते, सखी तू जेव, यांचा नको विचार करू. कान्हा आणि सखी जेवायला बसतात. पण ताटातील भेंडीची भाजी पाहून सखी ही जेवणच करत नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की सखीला नेमकं काय झालंय, ते जेवण का करत नाहीये. कान्हा तिला विचारतो, काय झालंय सखी, तू जेवण का करत नाहीये? तर सखी सांगते, ती भाजी आहे ना. कान्हा विचारतो, कोणती भाजी? तर सखी म्हणते, मला भेंडीची भाजी आवडत नाही. हे ऐकून कान्हा हसू लागतो. सखी त्याच्यावर खूप चिडते. कान्हा विचारतो की नेमकं तुम्हाला ती भाजी का नाही आवडत? सखी सांगते, आता नाही आवडत तर नाही आवडत. चाळीतला एक माणूस विचारतो, काय झालंय कान्हा, ती तुला भरवायला सांगते का? आमच्या समोर लाजते का? सखी लाजते. तर कान्हा म्हणतो, तसं काही नाहीये, त्यांना भेंडीची भाजी आवडत नाही असं ते सांगताय. सगळे हसू लागतात. आणि हा माणूस म्हणतो, असं का, भेंडीची भाजी आवडत नाही, मग फिश आणू का घरी? कालचं पॉपलेट बोंबिले ती भाजी आणू का? सखी यासाठी नकार देते. तर सगळे हसू लागतात. कान्हा सखीच्या ताटातील भेंडीची भाजी स्वतःच्या ताटात घेतो. सखी खूप खुश होते आणि म्हणते, प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला. यानंतर ठरलं, मला जे नाही आवडत ते मी तुझ्या ताटात देणार. सखीला वाटतं आपण हे काय बोलून गेलो. तर कान्हा मात्र चांगलाच खुश होतो. तर इकडे सरकार परशुरामवर चिडून म्हणते, मला दुबईवरून मागवलेले ते इम्पोर्टेड खजूर आणि चॉकलेट्स हवे आहेत, कारण माझ्या एका क्लायंटची बायको प्रेग्नेंट आहे आणि तिला तेच खाण्याचे डोहाळे लागलेत. परशुराम हो म्हणतो. तर सरकार ही लगेचच परशुरामला विचारते, तुला डोहाळे म्हणजे ते काय माहित आहे का? परशुराम काहीच बोलत नाही. तर सरकार म्हणते, तुला तर नसेलच माहीत, डोहाळे म्हणजे प्रेग्नेंट बाईला, जिला बाळ होणार आहे ना, तिला काहीतरी खाण्याची इच्छा होत असते, त्याला डोहाळे म्हणतात. जाऊ दे, तू तर पुरुष आहे, तुझ्या बायकोला तरी डोहाळे म्हणजे काय ते माहितीये का? कसं माहीत असणार?
ती सुद्धा कधी आई बनली नाही, कधी प्रेग्नेंट झाली नाही, मग तिला तरी कसं माहीत असेल. हे ऐकून परशुरामला खूप वाईट वाटतं. सरकार त्याची दुखरी नस दाबत असते. परशुराम गप्प उभा राहून सगळं ऐकत असतो. सरकार त्याला म्हणते, तुझ्या बायकोला माझा एक निरोप दे. देवासमोर दिवा लावून वंशाचा दिवा नाही मिळत. असे कसे रे तुम्ही? तुम्हाला बाळ झालं नाही, तुम्हाला वंशाचा दिवा झाला नाही, मूलबाळ काहीच नाही, तुमच्या मागे पुढे कोणीच नाही, मग तुमचं कसं होणार? मेल्यानंतर तुम्हाला साधी आग लावायला सुद्धा कुणी उरणार नाही. परशुराम सगळं गपगुमान ऐकून घेत असतो. तर सरकार त्याला खूप वाईट बोलत असते आणि म्हणते, तुझ्यासारखी माणसं अशीच दारू पिऊन पिऊन सडून सडून मरणार आणि तुला ना बाळाचं सुख मिळणार ना तुझ्या बायकाला. हे ऐकून परशुराम खूप दुःखी होतो. तर सरकार मात्र चांगलीच खुश होते. इकडे चाळीमध्ये सखी विचार करते, मी हे काय बोलून गेले. तर कान्हा म्हणतो, नका जास्त विचार करू. माझा चार्मच असा आहे की समोरचा माझ्यावर असाच बोलतो आणि माझा प्रभाव त्याच्यावर खूप छान पडतो. तर सखी म्हणते, गुपचूप जेव, जास्त बोलण्याची काही गरज नाहीये. पण कान्हा मात्र तिच्याशी फ्लर्ट करत असतो. तेवढ्यात चाळीतील ताई म्हणते, अरे देवा, मी तर तुला पापड द्यायचंच विसरले. ती या दोघांच्याही ताटामध्ये पापड वाढते. तेव्हा कान्हाच्या शेजारी बसलेली मुलगी पापड मागते. कान्हा तिला आपला पापड देतो आणि सखीला विचारतो, तुम्हाला जर हा पापड खायचा नसेल तर मला द्या. सखी चिडून म्हणते, मला पापड खूप आवडतो, मी तुला काही पापड देणार नाहीये. कान्हा गप्प बसतो. कान्हाचा मित्र म्हणतो, कान्हा तुझं काही खरं नाहीये. जर वहिनीचा पापड मोडला ना तर वहिनी तुलाच मोडतील. सगळेजण हसू लागतात. पण कान्हाला पापड आवडतोय आणि मी तिला दिला नाही असा विचार करून सखीला त्याची दया येते आणि ती त्याच्या ताटात थोडासा पापड ठेवते. तर इकडे सरकार ही परशुरामला म्हणते, तुला कधीच मूलबाळाचं सुख मिळणार नाही, तू असाच सडून सडून मरशील. जा आता आणि मी जे सांगितलंय ते काम करायचं. उद्या सकाळी माझ्या टेबलवर दुबईवरून मागवलेले खजूर आणि चॉकलेट्स मला हवेत, नाहीतर पहा मी काय करते तुझ्याबरोबर. निघ आता येथून. असं म्हणून ती परशुरामला जायला सांगते. हे सगळं मीनाक्षी ऐकते आणि सरकारने आपली दुखरी नस दाबली. आपल्या बाळाबद्दल, आपल्या आई न होण्याबद्दल ती असं वाईट वाईट बोलली म्हणून तिला खूप वाईट वाटतं आणि मीनाक्षी रडू लागते. तर इकडे चाळीमध्ये कान्हाला आणखीन पापड खायचा असतो. तो किरणला सांगतो, किरण खूप गरम होतंय, तू फॅन चालू कर. किरण फॅन चालू करतो आणि या फॅनच्या हवेने सखीच्या ताटात जो पापड असतो तो पापड उडून कान्हाच्या ताटामध्ये येतो. त्यामुळे कान्हा चांगलाच खुश होतो. तर सखीला धक्काच बसतो. सखी म्हणते, हा माझा पापड आहे. तर कान्हा म्हणतो, आपण काय घेऊन आलोय सखी मॅडम आणि काय घेऊन जाणार आहे? काय माझं काय तुमचं, सगळं आपलंय. पण सखी त्याच्या हातातून पापड हिसकावून घेते. कान्हा या लहान मुलीला म्हणतो, तू खा पापड, मला नाही भेटला तर नाही भेटला. पण सखीला वाईट वाटतं आणि ती कान्हाला आणखीन पापड देते. आणि सखीचं असं वागणं पाहून दाभाडे मावशी खूप खुश होतात. कान्हा या पापडच्या तुकड्यावर सखीची भेंडीची भाजी ठेवतो आणि खाऊन घेतो. सखीला मात्र किळस येते. तर सगळेजण कान्हासाठी टाळ्या वाजू लागतात. सखी आणि कान्हा हे दोघेही मस्त केळवणाचं जेवण करतात. त्यांचं लग्न ठरल्यानंतर त्यांचं हे पहिलंच जेवण असतं आणि कान्हाच्या चाळीमध्ये त्यांचं हे केळवण सुरू असतं. चाळीतील सगळी माणसं सखीशी खूप प्रेमाने वागत असतात, तिचं आदरातिथ्य करत असतात आणि आपल्या घरापेक्षा या चाळीतील माणसं किती चांगली आहे, किती निर्मळ मनाची आहे असंच सखीला वाटतं आणि ती सुद्धा त्यांचं आदरातिथ्य हे केळवण खूप एन्जॉय करते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखीच्या नावाने सरकारने खूप सारी गिफ्ट्स पाठवलेली असतील. हे पाहून उर्मिलाला धक्काच बसेल. सखी ही सगळी गिफ्ट सखी सदन चाळीमध्ये घेऊन जाणार आणि या गरीब मुलांना वाटणार. पण जेव्हा सरकारला हे समजेल तेव्हा सरकारला जबर धक्काच बसणार, कारण तिने हे गिफ्ट हॅम्पर, दुबईवरून मागितलेले खजूर आणि आल्मंड चॉकलेट्स आपल्या क्लायंटच्या बायकोसाठी मागवलेले असतात आणि सखी ते घेऊन गेलीये. त्यामुळे सरकार रागारागाने सखी सदन चाळीत पोहोचणार आणि तिथे गेल्यावर तिला जे काही दिसेल त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकणार, कारण सखी ही आकाशकंदील लावत असेल आणि आकाशकंदील लावत असताना या स्टूलवरून ती खाली पडणार. पण खाली पडण्याआधीच तिला कान्हा झेलणार आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतील आणि हेच दृश्य पाहून सरकारला जबर धक्काच बसेल. मग येथूनच कान्हा आणि सखीच्या प्रेमाला सुरुवात होईल का आणि सरकारच्या विनाशाला सुरुवात होईल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद.